नमस्कार, मी राजश्री. आजचा विषय थोडा कठीण आहे, पण बोलणं फार गरजेचं आहे. कारण विषय आपल्या श्रद्धेचा आहे, आपल्या अस्मितेचा आहे आणि आपल्या आई तुळजाभवानीच्या पवित्र मंदिराचा आहे. अख्खा महाराष्ट्र ज्या आईच्या चरणी नतमस्तक होतो, ज्या आईच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, त्याच आईच्या अंगणात गेल्या काही दिवसात जे घडलंय ते पाहून कोणाचंही डोकं सुन्न होईल. मंदिर हे भक्तीचं ठिकाण असतं की मारामारीचं, श्रद्धा दाखवायला जातो की अहंकार. आज राजश्री अनफिल्टर्ड मध्ये आपण याच विषयावर सविस्तर बोलणार आहोत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. तुळजापूरच्या मुख्य मंदिरात जिथे हजारो भक्त लांबून दर्शनासाठी येतात, तिथे चक्क मारामारी सुरू आहे. लोक एकमेकांना शिवीगाळ करतायत, घाणेरडे हातवारे करतायत. आणि धक्कादायक गोष्ट काय माहितीये, या वादाचं कारण काय सांगितलं जात आहे, तर म्हणे तिथे आलेले सख्खे बहीण भाऊ चक्क राऊडात त्या पवित्र गाभाऱ्यात थुंकले. विचार करा, ज्या भूमीला आपण पवित्र मानतो तिथे थुंकताना या लोकांचे हातपाय कसे थरथरले नाहीत. आपण अभिमानाने सांगतो की आपण शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतो. महाराजांनी आपल्याला काय शिकवलं? मंदिराचं रक्षण करायला शिकवलं, स्त्रियांचा सन्मान करायला आणि संस्कृती जपायला. पण आज त्याच महाराष्ट्रात आईच्या उंबरठ्यावर उभे राहून आपण अर्वाच्य भाषा वापरतोय. तिथे महिला असतात, लहान मुलं असतात, वयस्कर लोक असतात. त्यांच्या समोर हा नंगानाच घालताना तुम्हाला तुमच्या रक्ताची आणि संस्काराची थोडी तरी जाणीव आहे का? ही कसली मर्दानी आहे? हा तर निव्वळ नाबार्धपणा आहे आणि नीचपणा आहे. वाद इतका विकोपाला गेला की तिथे असलेले नारळ आणि फळं चक्क लोकांनी एकमेकांच्या अंगावर फेकून मारली. मित्रांनो, नारळ आणि फळं हा देवाचा प्रसाद असतो. आपण तो श्रद्धेने डोळ्याला लावतो, पण या लोकांसाठी तो फक्त एकमेकांवर फेकायचं साधन बनलं. मंदिराचा गाभारा म्हणजे काय? तुमच्या घराचा तमाशा वाटला का? की तुमची गुंडगिरी दाखवायचं मैदान वाटलं? जर तुम्हाला देवाचं पावित्र्य राखता येत नसेल, तर त्या मंदिराच्या पायऱ्या चढायची तुमची लायकी तरी आहे का? इथे फक्त त्या लोकांची चूक नाही, तर इथे असलेल्या सुरक्षेचं काय? अशा लोकांवर कडक कारवाई का होत नाही? मंदिर प्रशासनाने अशा प्रवृत्तींना तिथेच रोखलं पाहिजे. आणि माझ्या तमाम बांधवांना माझं एकच सांगणं आहे, मंदिर हे तुमचं अहंकार दाखवायचं ठिकाण नाही. तिथे तुम्ही तुमचं डोकं टेकवायला जाता, स्वतःला मोठं दाखवायला नाही. भक्तीच्या नावाखाली हा बाजार मांडणं आता थांबलं पाहिजे. जर आपणच आपल्या मंदिराचं रक्षण आणि सन्मान नाही केला, तर बाहेरच्या लोकांकडनं काय अपेक्षा ठेवायची? आज हा व्हिडिओ बनवताना मला खूप त्रास होतोय, कारण ही आपली संस्कृती नाही. आई तुळजाभवानी सर्वांची माता आहे, पण तिने आपल्याला हे संस्कार नक्कीच दिलेले नाहीत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अशा लोकांवर काय कारवाई व्हायला हवी? आणि मंदिराचं पावित्र्य जपण्यासाठी आपण काय करू शकतो? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी जे बोलले ते बरोबर आहे, तरच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून अशा लोकांचे डोळे उघडतील. भक्ती करा, पण बाजार नको. धन्यवाद.